सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय चर्चेत असतानाच आता एक नवीन आणि अतिशय महाराष्ट्राला हादरवणारा एक नवीन विषय येतोय. महाराष्ट्रामध्ये निमशासकीय कामगारांची बोगस भरती झालेली आहे आणि या बोगस भरतीचा आकडा फार मोठा आहे. जवळपास एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 500 ते 1000 एवढ्या दरम्यान बोगस कामगार बोगस कागदपत्रांच्या आधारे शासकीय निमशासकीय नोकरीत सध्या कार्यरत आहेत. ज्यावेळेस हा घोटाळा उघडकीस आला त्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळ जे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या ज्या शासनाच्या आस्थापना आहेत म्हणजे हॉस्पिटल असतील, वेगवेगळे कॉलेज असतील किंवा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आता अलीकडे या सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीनं तिथं जे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना नेमलेलं आहे आणि हे निमशासकीय संस्था आहे. त्या संस्थेमध्ये आता एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 500 ते 1000च्या आसपास लोकांची बोगस भरती झाल्याचं प्रकरण समोर येत आहे. आणि माझ्या हातामध्ये काही कागदपत्र आहेत. या कागदपत्रांच्या आधारे याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो की एक 2 महिला ज्या आहेत त्यांनी भरती झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी त्यांचं एकाचं नाव शुभांगी संतोष चव्हाण आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या काय नाव आहे दुसऱ्यांचं, विद्या नलवडे. अशा ह्या 2 महिला आहेत आणि ह्या 2 महिलांना बारामतीच्याच महिला रुग्णालयाचं अनुभवाचं सर्टिफिकेट देण्यात आलं. आता ह्या दोन्हीही महिला मुळातच बारामतीतल्या नाहीत आहे तर त्या शेजारच्या सातारच्या जिल्ह्यातील आहेत. त्यांनी एकही दिवस नोकरी केलेली नसताना शासकीय रुग्णालयाचं त्यांना एक अनुभवाचं सर्टिफिकेट देण्यात आलं आणि त्या अनुभवाच्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांनी नोकरी केली. पुढं काय झालं तर पुढं त्या नोकरीत असतानाच ज्यावेळेस हा घोटाळा उघडकीस आला त्या उघडकीस आल्याच्या नंतर काही माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यावेळेस त्याच महिला रुग्णालयानं ह्या दोनही महिला त्यांच्याकडं नोकरीला नव्हत्या किंवा त्यांना कोणताही अनुभव नाही किंवा हे पत्र आम्ही दिलंच नाही अशा प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात आला. म्हणजे काय तर बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली गेली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये एक IPS अधिकारी, एक जिल्हा अधिकारी तथाकथित जिनं बोगस कागदपत्र म्हणजे अपंगाचा बोगस दाखला दिला आणि IAS झाली होती. त्यानंतर हे वेगळं प्रकरण कारण ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडलेले पण काही लोक आहेत. म्हणजे एकट्या बारामतीमध्ये 70 लोक काम करतात सुरक्षा मंडळाची. त्याच्यापैकी 35 लोकांना आता त्यांची कागदपत्र बोगस आहेत म्हणून याच सुरक्षा मंडळानं पुन्हा टर्मिनेशनचं पत्र दिलेलं आहे. आता नोकरी लावणारे पण हेच आहेत आणि टर्मिनेशन देणारे पण हेच आहेत. हा एक पोरगा आहे, काय नाव आहे तुझा मित्रा? ओंकार गायकवाड. हा ओंकार गायकवाड आहे. तू किती दिवस नोकरी केलेली आहे? मी 2 वर्ष झाले नोकरी केली. बर, आता काय तुला नोकरीवरून घरी थांबण्याचं पत्र आलं? पत्र आले. हो. बर, कशामुळं? ह्यांनी बोगस काम केल्यामुळे. बर, आता मला तू सांग, तुझे ह्याच्यामध्ये आर्थिक नुकसानही झालेलं आहे, त्याच्यानंतर तुला आज नोकरीवरून घरी बसावलं. ह्या सगळ्या गोष्टी जे अनुभवाची कागदपत्र तुला द्यायची होती किंवा जे सर्टिफिकेट तयार करायचे होते, ज्या सगळ्या गोष्टी काय झाल्या त्या तू केल्या का अन्य कोणी केल्या? मी नाही केले. बर. ज्यांनी काम घेतलेले त्यांनीच केलेले. बर. कितीला काम घेतलं होतं तुझं? माझं 1,30,000. बर, हे सगळे पैसे तू दिलेत? हा, दिले. आता हे सगळे पैसे तू रोख दिलेत की ट्रान्झॅक्शननी दिलेत? काय ऑनलाईन आहेत, काय कॅश आहेत. बर, आता तुझ्यासारखे असे किती लोक आहेत की ज्यांना आता घरी बसण्याची वेळ आली? परत असे बरेच पोर आहेत. बर, ओके. बर, आता तू कुठं जॉब करत होता, म्हणजे तुझी ड्युटी कुठं? बारामती नगर परिषद. नगर परिषदेमध्ये होती. सांगायचं तात्पर्य काय की मी तुम्हाला हे सगळं सविस्तर सांगणार आहेत, परंतु ज्यांनी हा घोटाळा माहितीच्या अधिकाराच्या मार्फत उघडकीस आणलेला आहे ते प्रकरण फार गंभीर आहे. त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत अनिता पाटील ना अनिता पाटील आहेत, या मनसेच्या पदाधिकारी आहेत पिंपरी चिंचवडच्या, आणि त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये या मोठ्या घोटाळ्याची मोठा घोटाळा जो आहे तो उघडकीस आणलेला आहे. नेमकं हे सगळं काय प्रकरण झालेलं आहे, तुम्ही आत्तापर्यंत पाठपुरावा केला आहे ह्याच्यामध्ये. पुणे जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? पुणे जिल्ह्यात जशी बारामतीमध्ये परिस्थिती आहे तेच पुणे जिल्ह्यातील परिस्थिती आहे. ज्या शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी आम्हाला समजलं की इथं खोटं मोठा स्कॅम करण्यात आलेला आहे. मग त्यानंतर आम्ही माहितीचा अधिकार टाकला. त्या माहितीच्या अधिकारात आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही एजन्सी आमच्याकडनं होते. म्हणजे मुद्दा काय की जर हा
हा ओमकार तिथं कामाला लावायचा, तर तो कमीत कमी 3 महिने किंवा 2 महिने तिथं कामाला आधी असला पाहिजे. त्याच्यानंतरच तो मंडळामध्ये नोंदीत करण्यात येतो. मग तसं न दिसता, तसं नाही काही करता त्यांनी डायरेक्ट भरती केली. ह्याच्यामध्ये खूप मोठा पैशाचा व्यवहार झालेला आहे. तर त्या आम्ही उघडकीस आणला. आम्ही आस्थापनेला पण एक माहितीचा अधिकार टाकला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही व्यक्ती आमच्याकडे कामाला नव्हती, ही एजन्सी आमच्याकडे कामाला नव्हती आणि आम्ही हे पत्रही दिलेलं नाही. मग ह्याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत ह्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आता पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः या सुरक्षा मंडळाकडे किती असे कामगार आहेत की जे बोगस आहेत? म्हणजे तुमची टेंटेटिव्ह काय माहिती आहे सध्या? आता बारामतीमध्ये 35 लोकांना टर्मिनेशन आलेलं आहे. म्हणजे 1,30,000 प्रमाणे जवळपास ह्या 35 लोकांचे 50-1 लाख रुपये पाण्यात गेले. आकडा तसा खूप मोठा आहे, पण ज्याच्या परिस्थितीनुसार कुणाचं 1.5 लाख आहे, कुणाचं 2 लाख आहे, कुणाचं 1,30,000 आहे, कुणाचं 1 लाख आहे. असा तसं बघायला गेलं 400 ते 500 लोक आहेत आता सध्या पुणे जिल्ह्यामध्ये. मग महाराष्ट्रात आम्ही काही काढलं नाही, परंतु आम्ही फक्त पुणे जिल्ह्याचंच काढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 400 ते 500 लोक आहेत आणि त्याच लोकांनी कामालाही लावलं आणि त्याच लोकांनी आता टर्मिनेशन लेटर पण दिलं. मग ह्याच्यामध्ये कुठली एजन्सी आहे ह्याचा पाठपुरावा कोणी द्यायला तयार नाही, किंवा कुठलं आस्थापन आहे की कुठला अधिकारी आहे की त्यांनी हे डायरेक्ट कामाला घेतलेत. त्याच्याबद्दल जी भरती झाली 23 आणि 19 मध्ये, ती जी मंडळामार्फत भरती झालेली आहे ती लोक तशीच नोंदणी होऊन घरी बसलेले आहेत. परंतु हे खोटी शिफारस करून हे डायरेक्ट कामावर घेतले जातात. पण जे कामाला ऑलरेडी त्यांना हक्क पाहिजे त्या लोकांना कामावर घेतलं जात नाही. आणि याच्यामध्ये साधारण किती कोटींचा भ्रष्टाचार झालेला असू शकतो? एक 10-15 कोटीचा तर भ्रष्टाचार आहे. पुणे जिल्ह्यात. हो, एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये. मी आता यांनी जी एक माहिती सांगितली की खोटी शिफारस पत्र, आता मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतोय बघा. हे जे पत्र आहे, हे जे तुम्हाला दिसतंय, हे पत्र आहे महिला रुग्णालय बारामती आणि हे पत्र दिलं गेलेलं आहे 4/4/2022 रोजी. आता ह्या पत्रामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एका शिफारस पत्रामध्ये दोघींना नोकरी लागली. म्हणजे 2 महिलांना शिफारस देण्यात आलेली आहे की ह्या महिला आमच्याकडं नोकरीला होत्या. कुठं? सरकारी दवाखान्यामध्ये. सरकारी दवाखान्यामध्ये नोकरीला होत्या. तर त्या ह्या कोण होत्या? तर शुभांगी संतोष चव्हाण आणि विद्या अमोल नलावडे या दोघी या महिला रुग्णालयामध्ये नोकरीला होत्या आणि त्यांनी चांगलं काम केलंय अशा प्रकारचं शिफारस दिली. शिफारस दिल्याच्या नंतर त्यांना नोकरी लागली आणि त्यांना नोकरी लागल्याच्या नंतर पुढं काय झालं? पुढं ज्यावेळेस माहितीच्या अधिकारामध्ये पुन्हा एकदा अशी काही बोगस भरती झालेली आहे खोट्या कागदपत्रांच्या आधारे, ते ज्यावेळेस पुढं आलं त्यावेळेस याच महिला रुग्णालयानं पुन्हा एक पत्र दिलं माहितीच्या अधिकारामध्ये. आणि हे पत्र आहे हे दिले 2024 मध्ये. आणि याच्यामध्ये काय लिहिलं गेलं आहे की ह्या संदर्भ ज्या महिला आहेत याच्यामध्ये विद्या संतोष नलवडे आणि शुभांगी संतोष चव्हाण ह्या दोघीही 2021 व 22 या कालावधीमध्ये कार्यरतच नव्हत्या. त्याच रुग्णालयानं हे पत्र दिलं आहे. मग आता हे बोगस कसं? पहिलं पत्र बोगस कसं? तर याचा जो जावक नंबर आहे तो जावक नंबर या महिला रुग्णालयामध्ये दिसून येत नाही. याचा अर्थ हे पत्र जसं ओंकारनी सांगितलं तसं हे पत्र देखील बोगस घरीच कुणीतरी याच्या प्रिंट काढलेल्या आहेत. याचा तपास घेणं गरजेचं आहे. कारण जवळपास 1000 लोकांच्या जवळपास प्रत्येकी 1.5 ते 2 लाखाचा प्रश्न आहे. प्रश्न तो नाही आहे तर व्यवस्थेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. माझ्याबरोबर इथे बारामतीचे देखील अजून एक याच सुरक्षा मंडळामध्ये काम करणारे एक कर्मचारी आहेत. काय हे सगळं प्रकरण आहे, कसं समोर येत आहे काय? सर, हा खूप मोठा फ्रॉड आहे. तर हा ते आपल्या अनिता पाटील मनसेच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये बारामतीमधला ज्या ठिकाणी फ्रॉड झाले त्या ठिकाणी माहिती अधिकार टाकून हे प्रकरण उघडकीस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पुणे जिल्ह्यातही असा खूप मोठ्या प्रमाणावर असा भ्रष्टाचार वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे. तरी याच्यात तुमच्या किती सहकाऱ्यांना आतापर्यंत फटका बसला याच्यात आमचे जवळजवळ एक 40-50 सहकाऱ्यांना फटका बसलेला आहे बारामतीत? बारामतीत. ओके, अच्छा. आणि हा भ्रष्टाचार किंवा बोगस कागदपत्र देऊन नोकरी मिळवली गेलेली आहे त्याच्यामुळे जे
ॲक्च्युली ह्याचे जे दावेदार होते ज्यांना नोकरी मिळायला पाहिजे होती त्यांच्यावर देखील अन्याय झाला. हो, त्या लोकांवरही अन्याय झाला आहे. ज्या लोकांना खरं कामाची गरज होती, जे गोरगरीब हे लोक आहेत, ज्या खऱ्या अर्थाने ज्या लोकांना कामाची गरज आहे, अशा लोकांना न्याय मिळाला नाही आणि पैसे वगैरे घेऊन हे बोगस भरती करून बाकीच्या लोकांना लाभ मिळालेला आहे. माझ्याबरोबर शशांक तिकोने आहेत, हे देखील मनसेचे कार्यकर्ते आहेत. हे सगळा प्रकार ज्यावेळेस उघडकीस येतोय, काय सगळं हे प्रकरण आहे? आता हे जे भ्रष्टाचारी आहेत, ज्यांनी हे केलेलं आहेत, मी पूर्ण त्याची कागदपत्र सगळी गोळा केली आणि कागदपत्राच्या अनुषंगाने आम्ही सगळ्या जेवढ्या शासकीय आस्थापना आहेत त्यांना पत्रव्यवहार केले, त्यानंतर मंडळाला पत्रव्यवहार केले, त्यानंतर आम्ही पोलीस इथले जे DYSP साहेब आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत, त्या संदर्भात चौकशी बी लागलेली आहेत. त्या मुलांना ज्यांनी ह्या चुकीच्या पद्धतीने काम केले मंडळाने त्यांचं रजिस्ट्रेशन बी कॅन्सल केलेलं आहे. परंतु हा विषय फक्त इथल्या 35 लोकांचा नाही आहे, अख्खं पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एक स्कॅम चालू आहे की ज्याच्यामुळे लोकांना त्यामध्ये ओढलं जातं, त्यांच्याकडनं पैसा घेतला जातो आणि त्या पद्धतीने त्या लोकांना अडकून आणि बोगस कागदपत्र बनवून त्यांना रोजगार दिला जातो. आणि हे रोजगार देण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आज कुठेही जा तुम्ही खोटी कागदपत्र बनवणं आणि आज तुम्ही शासनाची फसवणूक करताय. तुम्ही ठीक आहे एखाद्या व्यक्तीची फसवणूक नाही करत, एखाद्या मंडळाची फसवणूक नाही करत, पण तुम्ही शासनाची कागदपत्र बनवताय म्हणजे हा सर्वात मोठा स्कॅम आहे साहेब. आणि ह्या संदर्भात आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आणि हा आवाज जोपर्यंत उठत नाही आणि तुमच्या माध्यमातून तो उठला जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आपण बघतोय की ही जी कागदपत्र आहेत मुळातच एकाच रुग्णालयानं ज्या 2 व्यक्ती आहेत त्यांना, म्हणजे हे 2 मी तुम्हाला फक्त याच्यासाठी दाखवतो की हे प्रकरण तुम्हाला समजावं की ते रुग्णालय 2022 साली म्हणतं की ह्या 2 महिलांनी आमच्याकडे काम केलेलं आहे, अनुभवाचा दाखला देतं, आणि तेच रुग्णालय, शासकीय रुग्णालय 2024 साली म्हणतं की ह्या महिला आमच्याकडे कामालाच नव्हत्या, पण पहिल्या बोगस पत्राच्या पहिलं जे बोगस सर्टिफिकेट आहे, अनुभवाचा दाखला आहे, त्याच्यावरती त्यांनी निमशासकीय नोकरी मिळवली. आणि हा एक मोठा स्कॅम, मी सांगितलं तसं एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी 15 कोटींचा फ्रॉड. कारण प्रत्येक एका उमेदवारामागं तुम्ही बघितलं की 1,30,000 रुपये अशा प्रकारचं देवाणघेवाण याच्यामध्ये झालेली आहे. ही पत्र तपासली गेली त्यावेळेस महिला रुग्णालयातून ही पत्र गेलीच नाहीत अशा प्रकारचा देखील माहिती समोर येते. त्याच्यामुळं याच्यामध्ये कोणतरी त्रयस्थ लोक एकत्रित येऊन हा मोठा फ्रॉड करतायत आणि ह्या फ्रॉडचा आपण पाठपुरावा करत राहणार आहोत.